माझं नाव नम्रता आहे. माझं लग्न माझ्याच गावात झालं होतं. हे प्रेमविवाह नव्हतं. कारण आमच्या गावात प्रेमविवाहाला पाप मानलं जातं. आम्ही दोघं एकमेकांना ओळखतही नव्हतो. माझ्या नवऱ्याचं नाव अजय होतं. आम्ही दोघं एकाच गावचे होतो. खरं तर माझे सासरे माझ्या वडिलांना खूप वर्षांपासून ओळखत होते. तरुणपणी दोघे एकमेकांचे खूप चांगले मित्र होते. माझे वडील या जगात नव्हते. माझा फार मोठा परिवार नव्हता. मी माझ्या आई वडिलांची एकुलती एक मुलगी होती. माझी आई गरीब होती आणि तिला लवकरात लवकर माझं लग्न करून द्यायचं होतं. माझ्या सासऱ्यांनी ठरवलं होतं की ते आपल्या दिवंगत मित्राच्या मुलीला आपल्या घरची सून बनवते. मी दिसायला चांगली होते. मी फार शिकलेली नव्हते, पण थोडंफार वाचन लेखन येत होतं. जेव्हा माझ्या सासऱ्यांनी घरी सांगितलं की त्यांनी अजयसाठी मुलगी पाहिली आहे, तेव्हा माझ्या सासूबाईंना आश्चर्य वाटलं की त्यांनी अजयसाठी कोणती मुलगी पसंत केली आहे. अजय सुरुवातीपासूनच मेहनती होता. त्याने आपले संपूर्ण आयुष्य मेहनत आणि मजुरी करत घालवलं होतं. मला एक दीर होता. त्याचं नाव किरण. तो शहरात शिकलेला होता. फार चांगली नोकरी करत नव्हता किंवा जास्त पैसे कमवत नव्हता. तरीही अजयपेक्षा किरणला जास्त महत्त्व दिलं जात होतं. किरण अजयपेक्षा लहान होता. तरीही त्याचं लग्न आधीच करून दिलं गेलं होतं. माझ्या नवऱ्याला 3 बहिणी होत्या. त्या विवाहित असूनही वारंवार माहेरी येत असत. आमच्या गावात रीतिरिवाजांना खूप महत्त्व दिलं जात होतं. गावातील काही लोकांनी ठरवलं की जर माझे सासरे गावातील एका विधवा स्त्रीच्या मुलीचं लग्न एका प्रतिष्ठित कुटुंबात करू इच्छित असतील, तर ही खूप चांगली गोष्ट आहे. माझ्या सासऱ्यांनी हा निर्णय फक्त घरच्यांनाच सांगितला नव्हता, तर पूर्ण गावासमोर जाहीर केलं होतं की मी माझ्या मित्र दिलीप यांच्या मुलीला माझ्या मुलासाठी पसंत केलं आहे आणि लवकरच त्यांचं लग्न करणार आहे. माझ्या सासूबाईंना मी आवडत नव्हते, कारण मी गरीब घरातून आले होते. त्या इच्छित होत्या की त्यांच्या धाकट्या सुनेप्रमाणे जयश्रीसारखी, जी शहरातून आलेली, शिकलेली आणि भरपूर हुंडा घेऊन आलेली होती, तशीच मोठ्या मुलासाठी ही सून यावी. पण ते शक्य नव्हतं. माझा नवरा अजय अशिक्षित होता. माझ्या सासूबाईंना वाटत होतं की जयश्रीची धाकटी बहीण या घरात मोठी सून म्हणून यावी, जेणेकरून दोन्ही बहिणी एकाच घरात राहतील. आणि ज्या प्रकारे धाकट्या सुनेला भरपूर हुंडा मिळाला, तसाच मोठ्या सुनेलाही मिळेल. पण माझ्या सासऱ्यांनी यावेळी आपल्या मोठ्या मुलाचं लग्न करण्याचा निर्णय स्वतःच्या हाती घेतला होता. माझ्या सासूबाईंनी अनेकदा आमच्या घरी येऊन सांगितलं होतं की तू माझ्या मुलाच्या मागे लागली आहेस, त्याच्यापासून दूर राहा. मी आणि माझी आई त्यांच्या बोलण्यावर शांत राहत होतो. आम्ही गरीब आणि लाचार होतो. आमच्या डोक्यावर कोणत्याही मोठ्या माणसाचा आधार नव्हता, ना घरात कोणता पुरुष होता. माझ्या आईने ठरवलं होतं की जर माझे सासरे मला आपल्या घरची सून बनवू इच्छित असतील, तर तसंच होऊ द्यावं. सासूबाईंच्या बोलण्याने घाबरून मागे हटायचं नाही, कारण ती आपल्या एकुलता एक मुलीचं भविष्य उज्ज्वल करू इच्छित होती. तिला वाटत होतं की या घरात आल्यावर तिची मुलगी सुरक्षित आणि सुखी राहील. अजयलाही मी खूप आवडत होते. अजय नेहमी तेच करत असे जे त्याचे वडील सांगत असत. माझ्या सासरच्या घरात सर्वजण मला या घरची सून बनवण्यास विरोध करत होते. फक्त माझे सासरे माझ्या बाजूने होते. ते सुरुवातीपासूनच मऊ मनाचे आणि न्यायाची भाषा बोलणारे होते. घरात सामान्यतः सासूबाईंचंच बोलणं चालत असे आणि सर्वजण त्यांचंच ऐकत असे. पण सासऱ्यांचं बोलणंही कोणी दुर्लक्षित करत नव्हतं. माझा नवरा घरातील मोठा मुलगा होता आणि तो आईपेक्षा वडिलांचं म्हणणं आधी मानत असे. कारण माझे सासरे गावात खूप आदरणीय होते. गावात त्यांना मोठा मान होता आणि पंचायतीतही त्यांच्या निर्णयाला मान्यता दिली जात असे. म्हणून जेव्हा माझं लग्न झालं, तेव्हा माझ्या सासऱ्यांनी ठरवलं की नम्रता आणि अजय याच घरात राहतील. आम्हाला राहण्यासाठी एक स्वतंत्र खोली दिली गेली आणि काही भांडी देखील देण्यात आली. कारण माझ्या सासऱ्यांनी माझ्या आईकडून कोणताही हुंडा घेतला नव्हता. त्यांनी स्पष्ट नकार दिला होता. ते म्हणाले होते की बहीण, मला तुमच्याकडून एक खिळाही हुंडा म्हणून नको आहे. मी तर माझ्या मित्राच्या मुलीला
घरची सून बनवून त्याच्या आत्म्याला शांती मिळावी अशी इच्छा ठेवतो. माझा उद्देश हुंडा घेऊन त्याच्या आत्म्याला त्रास देण्याचा नाही. माझ्या सासऱ्यांच्या अशा बोलण्याने माझ्या आईच्या मनाला खूप समाधान मिळालं होतं. माझ्या आईकडे हुंडा देण्या इतके पैसे नव्हते. ती बिचारी शहरात जाऊन लोकांच्या घरी काम करून आमचा उदरनिर्वाह करत असे. या संपूर्ण घरात फक्त अजय आणि माझे सासरेच माझ्याशी प्रेमाने आणि मऊ स्वभावाने वागत होते. बाकीचे सर्वजण माझ्यासाठी अनोळखी आणि कठोर स्वभावाचे होते. कधी कोणी मला टोमणे मारत असे, तर कधी कोणी विनोदाच्या नावाखाली माझा अपमान करत असे. माझ्या सासूबाई प्रत्येक कामात जयश्रीचंच कौतुक करत असत. माझी लहान जाऊबाई जयश्री आधीपासूनच या घरात होती. माझ्या सासूबाईंनी हे देखील विचारात घेतलं नव्हतं की आधी मोठ्या मुलाचं लग्न व्हायला हवं. त्यांनी फक्त आपल्या धाकट्या मुलाची हट्टाची इच्छा पूर्ण केली होती. जयश्री आणि माझा दीर किरण यांचा प्रेमविवाह झाला होता आणि ही गोष्ट माझ्या सासूबाईंनी सर्वांपासून लपवून ठेवली होती. जसं मी आधी सांगितलं होतं की आमच्या गावात प्रेमविवाहाला पाप मानलं जातं. त्यामुळे माझ्या सासूबाईंना ही गोष्ट सांगून बदनामी करून घ्यायची नव्हती. त्यांनी सर्वांना फक्त एवढंच सांगितलं होतं की त्यांनी शहरात जयश्रीला आधीच पसंत केलं होतं. जयश्रीसाठी खूप स्थळं येत होती. शिकलेल्या मुलींचं लग्न शिकलेल्या मुलासोबतच होऊ शकतं, म्हणून त्यांनी जयश्रीला आपल्या शिकलेला मुलगा किरणसाठी पसंत केलं. अजयसाठी मात्र कोणतंच योग्य स्थळ नव्हतं. गावातील लोकांनी त्यांच्या बोलण्यावर विश्वासही ठेवला होता. मला ही सत्यता सासरी आल्यावर समजली. माझ्या सासूबाई आणि माझी लहान जाऊबाई जयश्री यांनी आपापसात एक मजबूत गट तयार केला होता. माझ्या तिन्ही नंदाही त्यांच्यासारखंच बोलत असत. जसं मी या घरात आले तसं त्यांनी मला वेगळं पडलं आणि प्रत्येक गोष्टीत मला लक्ष बनवायला सुरुवात केली. अजय कामावर निघून जात असत आणि मी पूर्ण दिवस घरात एकटी राहत असे. ते मजुरी करत असत आणि मीही पूर्ण दिवस कठोर मेहनत करत घालवत असे. त्यामुळे मी त्यांच्यावर कोणताही भार टाकू इच्छित नव्हते. जेव्हा ते रात्री घरी परत येत तेव्हा मला विचारत की सगळं ठीक आहे ना. मी त्यांना नेहमी सांगत असे की हो, सगळं ठीक आहे. मी त्यांना थकून आल्यावर माझ्या गोष्टी सांगून त्रास देऊ इच्छित नव्हते, कारण ते आधीच दिवसभर मेहनत करत असत. हे लोक मला अन्न देण्यातही अनेकदा कमीपणा करत असत. पण मी अजयला सांगण्याऐवजी त्यांना एवढंच सांगत असे की मी सर्वांसोबत बसून जेवण केलं आहे, जेणेकरून त्यांच्या मनात कोणतीही चिंता निर्माण होऊ नये आणि ते आपल्या कामावर लक्ष देऊ शकतील. माझे सासरे जर माझ्या बाजूने काही बोलले किंवा मी त्यांच्याशी बोलले तर बाकी सर्वांना खूप अस्वस्थता वाटत असे आणि संपूर्ण घराचं वातावरण बदलून जात असे. माझ्या सासूबाई मला वारंवार सांगत असत की तू जबरदस्ती माझ्या मुलाला चिकटली आहेस. तुझा आणि माझ्या मुलाचा मुळीच मेळ नव्हता. माझ्या नंदा सांगत असत की तू आमच्या भावाच्या लायक नाहीस आणि ही गोष्ट त्या सर्वांसमोर वारंवार बोलत असत. एके दिवशी माझ्या सासूबाईंनी माझ्यासमोर पुन्हा हीच गोष्ट सांगितली. तेव्हा माझ्या सासऱ्यांनी त्यांना ताबडतोब थांबवलं आणि मीही धैर्य करून उत्तर दिले. मी म्हणाले की मी माझ्या मर्जीने या घरात आले नाही. मला सन्मानाने या घरात आणलं गेलं आहे. मी तुमच्या मुलाला चिकटले नाही. माझं नशीब त्याच्याशी जोडलेलं होतं. माझं आणि तुमच्या मुलाचं लग्न झालं आहे आणि मी माझ्या पतीवर प्रेम करते. माझ्या सासूबाईंनी रागाने म्हटलं की प्रेमाचं आम्ही काय करायचं? आम्हाला तर मान सन्मान हवा आहे आणि तुझ्यासारखी गरीब मुलगी या कुटुंबात येऊन आमच्या कुटुंबाची अब्रू खराब करत आहेस. तू या घरातील पहिली अशी बाई आहेस जिला कुटुंबातील कोणताही सदस्य पसंत करत नाही. गावकऱ्यांनी दया दाखवून जबरदस्ती तुला आमच्या पदरात टाकलं, नाहीतर आम्ही तुला कधीही आपल्या घरची सून बनवलं नसतं. तुझे वडील जिवंत असते तर मी त्यांच्याशी बोलले असते आणि कधीही हे लग्न होऊ दिलं नसतं. तुझ्या आईने खोटे अश्रू दाखवून गावकऱ्यांना फसवलं आणि तुला जबरदस्ती आमच्या घरात पाठवलं. आता तू या घरावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न करत आहेस.
त्या हे सर्व बोलत होत्या आणि मी शांतपणे उभी राहून ऐकत होते. माझ्या डोळ्यात अश्रू आले. माझ्या सासऱ्यांनी हे ऐकल्यावर सर्वांसमोर लगेच म्हटलं की तुम्ही लोक या मुलीला चुकीचं का समजत आहात? हिची काहीच चूक नाही. मीच माझ्या मित्राची मुलगी या घरची सून बनवण्याचा निर्णय घेतला. मी तिला सन्मानाने या घरात आणलं आहे. माझा मुलगा तिच्यासोबत सुखी आहे. या दोघांचं नातं मजबूत आहे. मग तुम्हाला काय अडचण आहे? माझ्या सासूबाईंनी पुन्हा म्हटलं की तुम्ही नेहमीच हिच्याच बाजूने उभे राहता. हिने तुम्हाला आपल्या ताब्यात घेतलं आहे. तुम्ही हिला कधी थांबवलं नाही. हिला प्रत्येक गोष्ट दिली. हिच्यासाठी सगळं सोपं केलं. म्हणून आता ही आमच्या सर्वांच्या डोक्यावर बसून नाचत आहे आणि आम्हाला त्रास देत आहे. माझ्या सासऱ्यांनी खूप दुःखाने म्हटलं की तुम्ही लोक हिच्याशी इतके का त्रासलेले आहात? ही बिचारी तर कोणालाही काही बोलत नाही. मी कधीही कोणाशी वाईट वागलो नाही. मी प्रत्येक माणसाशी न्यायाने वागतो आणि हिला या घरात आणून मी काही चुकीचं केलेलं नाही. मला असं अजिबात वाटत नाही की या घरात तिचा अपमान व्हावा किंवा हिला त्रास दिला जावा. हिलाही तोच मान सन्मान मिळायला हवा जो मान सन्मान छोट्या सुनेला दिला जात आहे. मग ते मला समजावत म्हणाले की सुनबाई, तुझ्या सासूबाईंनी आपल्या आयुष्यात खूप चांगले दिवस पाहिले आहेत. मी तिच्याशी कधीही वाईट वागलो नाही. तिच्या प्रत्येक इच्छा पूर्ण केल्या. तिला मान सन्मान दिला. पण आता ती घरात सर्वांना आपल्या नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करते आहे. त्यांनी पुढे म्हटलं की तुझ्या सासूबाईंनी आपल्या मुलालाही आपल्या बाजूला वळवलं आहे आणि या घरात तुझी किंमत कमी करण्याचा प्रयत्न करत आहे. पण तू शांत राहा आणि सहनशीलता ठेव. मी म्हटलं की बाबा, तुम्ही तर या घरचे मोठे आहात ना, मग तुम्ही काही का बोलत नाही? ते म्हणाले की मी फक्त नावालाच मोठा आहे, पण अन्यायाची साथ देऊ शकत नाही. मी प्रेमाचा विरोधक नाही. तू माझ्या मुलावर प्रेम करतेस, त्याची काळजी घेतेस. माझ्यासाठी हीच सर्वात मोठी गोष्ट आहे. त्यांनी पुन्हा उदाहरण देत म्हटलं की ही जयश्री आहे ना, तुझी लहान जाऊबाई, तिने आपल्या नवऱ्याला पूर्णपणे आपल्या ताब्यात ठेवलं आहे. माझा मुलगा तेच बोलतो जे त्याची बायको सांगते आणि ती त्याला माकडासारखं नाचवते. पण तुझ्या सासूबाईंना हे काही दिसत नाही, कारण ती भरपूर हुंडा घेऊन आली आहे आणि श्रीमंत घरची आहे. त्यामुळे घरात पैसा आणि संबंधाचा खेळ चालतो. त्यांनी मला समजावलं की काही लोक पैशांसाठी आपल्या मुलांनाच विसरतात. मुलगा मेहनत करतो, त्यातून त्यांना पैसे मिळतात आणि कुटुंब सुखी राहतं. पण तोच मुलगा आपल्या पत्नीबरोबर सुखी असेल तर आईवडिलांना वाटतं की तो आमच्यापासून दूर गेला. त्यांनी पुढे म्हटलं की खरी गोष्ट अशी आहे की बहुतेक मुलं आपल्या आईवडिलांच्या जवळच असतात, एकाच शहरात राहतात, तरीही नातेसंबंध तुटतात, फक्त मनात लोभ आणि अहंकार निर्माण झाल्यामुळे. शेवटी त्यांनी मला म्हटलं की तू आपल्या पतीचं मनोधैर्य वाढव आणि त्याला साथ दे, कारण जेव्हा त्याच्याकडे पैसा येतो तेव्हा त्याचा मान सन्मानही वाढतो आणि तुझी सहनशीलताच या घरात तुला मजबूत करेल. एके दिवशी अजय लवकर घरी आले. त्याने घरात पाऊल टाकताच त्यांच्या चेहऱ्यावर वेगळेच भाव दिसत होते. ते खूप गंभीर दिसत होते. घरात मोठ्याने आवाज होत होता आणि तो आवाज थेट त्या खोलीतून येत होता जिथे मी उभी होते. माझ्या सासूबाई माझ्या समोर उभ्या होत्या आणि त्यांचा स्वभाव खूप कठोर झाला होता. त्या माझ्यावर खूप रागवल्या होत्या आणि मला सतत बोल लावत होत्या. मी शांतपणे उभी राहून सगळं ऐकत होते, कारण उत्तर देणं माझ्यासाठी नेहमीच त्रासदायक ठरत असे. याच वेळी अचानक त्यांनी रागाने मला धक्का दिला. त्यामुळे माझा तोल गेला. त्याच वेळी अजय आत आले होते आणि त्यांनी मला पडण्यापूर्वीच सावरलं. त्यांनी मला आपल्या जवळ ओढलं आणि जमिनीवर पडण्यापासून वाचवलं. अजयचा चेहरा राग आणि आश्चर्याने लाल झाला होता. ते लगेच आपल्या आईकडे वळले आणि म्हणाले की तू हे काय करत आहेस? तू हिला धक्का का दिला? शेवटी हिने असं काय केलं आहे? माझे सासूबाई एक क्षण शांत झाल्या आणि त्यांचे शब्द थांबले, कारण खरी गोष्ट अशी होती की मी कोणताही मोठा अपराध केला नव्हता. त्या दिवशी माझ्या लहान जाऊबाईच्या माहेरचे लोक आले होते आणि त्यांना जेवण वाढण्यासाठी तिने आपल्या माहेरहून आणलेला महागडा जेवणाचा संच काढला होता. मी टेबलावर ताटं ठेवत होते
पण अचानक माझ्या हातून एक ताट खाली पडून फुटलं. यावर माझ्या लहान जाऊबाईने मला सर्वात जास्त अपमानित केलं आणि म्हणाली की तुम्ही तर गरीब आहात, तुम्ही असे भांडे स्वप्नातही पाहिले नसते, तुम्हाला काय माहिती महागडे जेवणाचे संच कसे असतात. या संचाची किंमत तर तुमच्या आईच्या महिन्याभराच्या कमाईपेक्षाही जास्त आहे. माझ्या लहान जाऊबाईचं बोलणं ऐकून मी रडत रडत खोलीत पळून आले होते. माझ्याकडून जे घडलं ते जाणून बुजून नव्हतं, त्यामुळे माझ्या सासूबाईंना शांत बसवेना आणि त्या माझा उरलेला अपमान करण्यासाठी तिथे आल्या. याच गोष्टीवरून भांडण वाढलं होतं, पण त्या धक्क्यामुळे माझी तब्येत आधीच बिघडू लागली होती. शरीरात खूप अशक्तपणा जाणवत होता. अजयने मला सावरलं होतं, पण माझ्या हाताला दुखापत झाली होती आणि वेदना वाढत होती. ते लगेच मला डॉक्टरकडे घेऊन गेले. डॉक्टरांनी काही तपासण्या केल्या आणि जेव्हा अहवाल आला तेव्हा अजयच्या चेहऱ्यावर एका क्षणात सगळे भाव बदलले. डॉक्टरांनी सांगितलं की मी आई होणार आहे. ही बातमी ऐकताच अजयच्या डोळ्यात आनंद भरून आला. ते खूप आनंदी झाले. जणू त्यांचा सगळा थकवा एका क्षणात नाहीसा झाला. ते वारंवार माझा हात धरून म्हणत होते की ही त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे. घरी परत आल्यावर माझे सासरे देखील खूप आनंदी झाले. त्यांच्या चेहऱ्यावर समाधान होतं, कारण ते नेहमीच इच्छित होते की घरात आनंद यावा आणि वंश वाढावा. पण दुसरीकडे माझ्या लहान जाऊबाईच्या चेहऱ्यावर शांतता आणि मत्सर स्पष्ट दिसत होतं, कारण तिने या घरात पैसा आणि सामान आणलं होतं, पण अद्याप तिने या कुटुंबाला वारस दिला नव्हता. त्यामुळे तिच्या मनात वेगळीच अस्वस्थता होती. माझ्या तिन्ही नंदा ही बातमी ऐकून लगेच माहेरी आल्या. मोठी नणंद शिका म्हणाली की आता ही आणखी जास्त मिरवणार. सर्वात धाकटी नणंद मानसी म्हणाली की अगं, आता आपला भाऊ हिची आणखी जास्त काळजी घेणार. दुसरी नणंद शांत राहिली आणि म्हणाली की आता या घरात आपल्या मुलांची किंमतही कमी होईल. आपण या घरात येणं आता कमी करू. भाऊ आता आपल्या मुलांकडेच लक्ष देतील. सर्वजण माझ्याबद्दल वाईट बोलत होते. कोणी मला अभिनंदन सुद्धा दिलं नव्हतं. माझ्या सासूबाईंच्या तोंडातही कडवे शब्दच होते. त्या माझ्याशी पूर्वीसारखंच वागत राहिले. रात्री जेव्हा सर्वजण झोपले तेव्हा अजय शांत बसले होते. मग अचानक त्यांच्या डोळ्यात अश्रू आले. मी आश्चर्याने त्यांच्याकडे पाहिलं आणि विचारलं की काय झालं, तुम्ही का रडत आहात. ते जड आवाजात म्हणाले की मला सगळं दिसतं. मी पाहतोय की या घरात तुझ्यासोबत काय होत आहे. तू मला काही सांगत नाहीस, पण मी सगळं समजतो. तुला धक्के दिले जातात आणि तरीही तू सगळं सहन करतेस. मी त्यांचा हात धरून म्हटलं की जर मी तुम्हाला सगळं सांगितलं तर काय होईल. सगळेजण एकाच बाजूचे आहेत आणि मग भांडण आणखी वाढेल. ते काही क्षण शांत राहिले. मग त्यांनी माझा हात घट्ट धरला आणि म्हटलं की मी तुला वचन देतो, एक दिवस असा येईल जेव्हा आपल्याकडे सगळं काही असेल. मी तुला या घरापासून वेगळं करून आपल्या स्वतंत्र घरात ठेवेन. ते फक्त आपलं घर असेल, जिथे तुला कोणीही त्रास देणार नाही. मी हळूच म्हटलं की लोक आधीच बोलत आहेत की मी तुम्हाला माझ्या ताब्यात ठेवलं आहे. जर आपण वेगळं झालो तर लोक म्हणतील की मी तुम्हाला घेऊन गेले. अजयने माझ्या डोळ्यात पाहत म्हटलं की लोक काहीही बोलत, आपली दुनिया वेगळी असेल. आपण आपलं घर उभं करू आणि मी तुला वचन देतो की तुला कधीही कोणासमोर झुकू देणार नाही. त्यांच्या बोलण्याने पहिल्यांदाच माझ्या मनात समाधान निर्माण झालं. मी त्यांच्या खांद्यावर डोकं ठेवून झोपले. त्या रात्री मला खूप शांत झोप लागली. माझा सगळा थकवा दूर झाला. मी कधी कधी माझ्या आईच्या घरी जात असे तेव्हा तिला नेहमी सांगत असे की घरचे सगळे एका बाजूला आहेत, पण माझा पती फक्त माझी काळजी करतो. त्यामुळे कोणी काहीही म्हणो, मला कोणत्याही शब्दांची पर्वा नाही. दुसऱ्या दिवशी सकाळ झाली तेव्हा मला माहीत नव्हतं की आयुष्य एका नव्या वळणावर उभं आहे आणि येणारा काळ सगळंच बदलून टाकणार आहे. दुपारची वेळ होती. माझा दीर घरात आला आणि लगेच माझ्या सासऱ्यांच्या जवळ जाऊन काहीतरी सांगू लागले. त्यांच्या चेहऱ्यावर अशी घाबरलेली अवस्था होती, जणू काही खूप मोठा धक्का बसला होता. माझे सासरे त्याचं बोलणं ऐकून एकदम हादरले. त्यांची पावलं थांबली आणि चेहरा पांढरा फटाक पडला. माझ्या सासूबाई तिथेच होत्या.
ते अचानक मोठ्याने ओरडले आणि संपूर्ण घर एका क्षणात शोकात बुडालं. सर्वत्र गोंधळ आणि धावपळ सुरू झाली. मी घाबरून सर्वांना विचारत होते की काय झालं, पण कोणी स्पष्ट उत्तर देत नव्हतं. मग हळूहळू मला सांगण्यात आलं की अजयचा अपघात झाला आहे आणि त्यांची अवस्था खूप गंभीर आहे. आम्ही लगेच रुग्णालयात पोहोचलो. तेथील वातावरण खूपच जड होतं. पांढऱ्या भिंती आणि थंड हवा मनाला आणखी घाबरवत होती. डॉक्टरांना विचारल्यावर त्यांनी सांगितलं की फार मोठ्या दुखापती झालेल्या नाहीत, पण डोक्याला बसलेल्या जोरदार मारामुळे ते कोमात गेले आहेत आणि ते कधी शुद्धीवर येतील हे सांगणं कठीण आहे. हे ऐकून जणू माझ्या आत काहीतरी तुटून पडलं. माझे सासरे एका खुर्चीवर जाऊन बसले. त्यांच्या डोळ्यात असहाय्यता दिसत होती. माझ्या सासूबाई सतत रडत होत्या आणि वारंवार म्हणत होत्या की माझ्या मुलाला माझ्यापासून दूर केलं गेलं, याला तूच कारण आहेस. रुग्णालयात काही लोक उपस्थित होते. त्यांनी माझ्या सासूबाईंना समजावण्याचा प्रयत्न केला की अपघात कोणासोबतही होऊ शकतो, यात कोणाची चूक नसते, पण त्या काही ऐकून घ्यायला तयार नव्हत्या. डॉक्टरांनी पुन्हा सांगितलं की अजयला जिवंत ठेवण्यासाठी दररोज उपचार आणि यंत्राचा खर्च करावा लागेल आणि ते शुद्धीवर येतील की नाही हे वेळेवर अवलंबून आहे. मी डॉक्टरांना विनंती केली की मला माझ्या पतीजवळ बसू द्या, पण डॉक्टर म्हणाले की ते कोमात आहेत. त्यांना बाहेरच्या आवाजाचा किंवा उपस्थितीचा कोणताही परिणाम होत नाही. तुम्ही घरी जाऊन वाट पहा. हे शब्द ऐकून माझ्या हृदयावर जणू दगड ठेवल्यासारखं वाटलं. मी शांत झाले आणि परत आले, पण आतून पूर्णपणे तुटून गेले होते. घरी परत आल्यावर माझी दुनिया पूर्णपणे बदलली होती. आधीच हे घर मला स्वीकारत नव्हतं, पण आता परिस्थिती आणखी कठीण झाली होती. माझ्याशी नोकरासारखी वागणूक केली जाऊ लागली. कधी टोमणे, कधी धक्के, तर कधी बोलण्या बोलण्यात अपमान केला जात होता. माझ्या नंदा, ज्या आधी माझा पती घरी असताना मोठ्याने बोलत नव्हत्या, आता मला खूप त्रास देऊ लागल्या होत्या. कधी एखादी ननंद आपले कपडे घेऊन येत आणि म्हणत की हे धुवून दे, तर कधी दुसरी म्हणत की माझे पाय दुखत आहेत, माझे पाय दाब. मी त्यांच्या या वागण्याने खूप त्रासले होते. पूर्ण घराचं काम करत होते आणि त्यांचं कामही करावं लागत होतं, पण कोणीही हा विचार करत नव्हतं की मी गर्भवती आहे आणि अशक्तही आहे. माझी तब्येत अनेकदा बिघडत असे तरी मला आराम दिला जात नव्हता. काळ पुढे सरकत गेला आणि त्याच काळात मी मुलाला जन्म दिला. घरात एकीकडे आनंद होता, पण दुसरीकडे अजयची बेशुद्ध अवस्था त्या आनंदाला पूर्णपणे अनुभवू देत नव्हती. मी वारंवार रुग्णालयात जात होते. अजय तसेच यंत्राच्या सहाय्याने पडलेले असत. त्यांच्या डोक्याला पट्टी बांधलेली असे. शरीरात कोणतीही हालचाल नसे. फक्त यंत्राच्या आवाजांमुळे ते जिवंत असल्याचं जाणवत असे. डॉक्टर म्हणत असत की कोमातील रुग्णांबद्दल काहीच निश्चित सांगता येत नाही. कधी लोक काही दिवसात तर शुद्धीवर येतात, तर कधी वर्षानुवर्ष येत नाहीत. काही रुग्ण तर 10 वर्षही याच अवस्थेत राहतात. मी त्यांच्या जवळ बसून फक्त त्यांचा हात पाहत राहत असे, जो असहाय्यपणे पडलेला असे, आणि मनात प्रार्थना करत असे की कदाचित एक दिवस ते डोळे उघडतील आणि सगळं पुन्हा पूर्वीसारखं होईल. तो शेवटचा क्षण माझ्या मनात कायमचा कोरला गेला होता. जणू वेळ तिथेच थांबली होती. अजय जेव्हा माझ्यासोबत असत, तेव्हा मी त्यांच्या खांद्यावर डोकं ठेवून समाधान अनुभवत असे. त्यांच्या मजबूत बाहूंमध्ये मला असं वाटत असे की ते प्रत्येक धोक्यापासून मला सुरक्षित ठेवत आहे. ते नेहमी मला म्हणत असत की एक दिवस मी तुला ते सगळं देईन जे एका स्त्रीचा हक्क असतो, एक सुरक्षित आणि सन्मानाचं आयुष्य. पण आता तोच माणूस रुग्णालयाच्या खाटेवर असहाय्यपणे आणि कोणतीही हालचाल न करता पडलेला होता. त्यांना या अवस्थेत पाहणं माझ्यासाठी प्रत्येक दिवस नवी जखम ठरत होतं. मी त्यांच्या जवळ बसले की मनात त्यांचा आवाज गुंजत राहायचा आणि डोळ्यांसमोर ते क्षण यायचे जेव्हा ते हसत माझ्यासोबत उभे असायचे. त्याच काळात माझ्या मुलाचा जन्म झाला. मी त्याचं नाव अभिमन्यू ठेवलं होतं. हेच नाव अजय आपल्या मुलासाठी ठेवणार होते, पण ते अजून आपल्या मुलाला पाहू शकले नव्हते, ना त्याला कुशीत घेऊ शकले होते.
अभिमन्यू हळूहळू मोठा होत गेला. तो 1 वर्षांचा झाला. जेव्हा मी अजय जवळ जात असे तेव्हा अभिमन्यू त्यांच्या जवळ जाऊन निष्पापपणे म्हणायचा, "पप्पा, पप्पा." पण त्याचा आवाज रुग्णालयाच्या खोलीतच घुमत राहायचा आणि अजयच्या चेहऱ्यावर कोणताही प्रतिसाद उमटत नसे. ते तसेच शांत पडून राहायचे. डॉक्टरांनी सांगितलं होतं की हा सक्रिय कोमा नाही, कारण सक्रिय कोमामध्ये माणूस काही गोष्टी ऐकू शकतो आणि अनुभवू शकतो, पण उत्तर देऊ शकत नाही. त्यांनी स्पष्ट सांगितलं होतं की हा गाढ निद्रेतील कोमा आहे, म्हणजे मेंदू पूर्णपणे विश्रांतीच्या अवस्थेत आहे आणि रुग्णाला त्यावेळी आपल्या आसपास काय चाललं आहे याची काहीही जाणीव नसते. ही गोष्ट ऐकून माझ्या मनावर आणखी एक जडपणा आला होता, कारण आशा आणि विश्वास दोन्ही एकत्र येऊन मनावर ओझं बनले होते. एके दिवशी मी अजयला भेटण्यासाठी रुग्णालयात गेले होते. हवामानही उदास होतं आणि खोलीतही शांतता पसरली होती. मी त्यांच्या जवळ बसले होते. तेवढ्यात माझ्या सासूबाई तिथे आल्या. त्यांच्या चेहऱ्यावर तीच जुनी कठोरता होती आणि आवाजातही तोच कडवटपणा होता. त्या म्हणाल्या की इथे येऊन आराम करतेस आणि घरात एवढी कामं पडली आहेत, जा काम कर. आम्ही स्वतः पाहू, हा आमचा मुलगा आहे. मी हळूच म्हटलं की मी फक्त थोड्या वेळ बसून जाते. आताच तर आले आहे. पण त्यांनी माझं बोलणं ऐकलंच नाही आणि म्हणाल्या की तू बसल्याने तो बरा होणार आहे का, जा इथून. मग त्यांनी मला धक्के देत रुग्णालयाच्या खोलीतून बाहेर काढले. मी एक क्षण दरवाजाजवळ उभी राहिली. आत अजय असहाय्यपणे आणि कोणतीही हालचाल न करता पडले होते, तर बाहेर मी पूर्णपणे तुटून उभी होते. काळ पुढे सरकत गेला. सण येत राहिले, ऋतू बदलत राहिले, पण माझ्यासाठी प्रत्येक दिवस सारखाच होता. कोणताही आनंद माझ्या आयुष्यात येत नव्हता. ना नवीन कपडे, ना कोणतीही तयारी, फक्त शांतता आणि प्रतीक्षा होती. माझे सासरे देखील या धक्क्यामुळे पूर्णपणे शांत आणि असहाय्य झाले होते. तेही आपल्या मुलाच्या दुःखाने आतून तुटून गेले होते. त्यांची अवस्था देखील पूर्वीसारखी राहिली नव्हती. घरात सर्वत्र एक उदासी पसरली होती. जणू प्रत्येक भिंत शांत झाली होती. मी दिवसभर फक्त हीच प्रार्थना करत असे की अजय कोमातून बाहेर येऊ, जेणेकरून माझ्या आयुष्यात पुन्हा ते रंग परत येतील आणि माझं घर पुन्हा जिवंत होईल. मुलगा हळूहळू मोठा होत होता. आता तो फक्त दुधावर राहत नव्हता. त्याला खाण्यासाठीही अनेक गोष्टी लागत होत्या, पण या घरात त्याच्यासाठी आवश्यक गोष्टी नेहमी उपलब्ध असायच्या असं नव्हतं. मी सारा दिवस घरच्या कामात गुंतलेली राहत असे आणि थकव्याने पूर्णपणे गळून गेलेली असे. जेव्हा तो रडत रडत जेवण मागत असे तेव्हा कधी कधी मी रागाच्या भरात त्याला म्हणत असे की घरात जे काही आहे ते खा. ते निष्पाप मूल शांतपणे ते खाऊन टाकत असे किंवा उपाशी पोटी झोपून जात असे. आणि रात्री जेव्हा तो झोपलेला दिसत असे तेव्हा माझं हृदय तुटून जात असे. मी स्वतःशी झगडत राहत असे की मी माझ्या मुलासोबत असं का केलं. त्याच्या डोक्यावर वडिलांचं छत्रही नव्हतं आणि या घरात प्रेमाचं नाव सुद्धा उरलं नव्हतं. त्याच काळात माझे सासरे देखील या जगातून निघून गेले होते. हा माझ्यासाठी खूप मोठा धक्का होता, कारण तेच एकटे कधीमधी माझ्या बाजूने बोलत असत. त्यांच्या जाण्यानंतर खरंच माझा कोणताही आधार उरला नव्हता आणि सगळंच आणखी कठीण झालं होतं. पण त्यांच्या मृत्यूनंतर माझ्या सासूबाईंच्या वागण्यात एक विचित्र समाधान दिसू लागलं होतं. जणू त्यांच्या मार्गातील शेवटची अडचणही दूर झाली होती. आता त्या संपूर्ण घरात आपल्या मर्जीने हुकूम चालवू लागल्या होत्या आणि माझं आयुष्य आणखी कठीण झालं होतं. 4 वर्ष उलटून गेली होती. अजय अजूनही कोमातच होते आणि रुग्णालयाच्या फेऱ्या माझ्या आयुष्याचा भाग बनल्या होत्या. मी प्रत्येक वेळी आशा घेऊन जात असे आणि प्रत्येक वेळी तेच असहाय्य शांत शरीर माझ्या समोर दिसत असे, ज्यामध्ये आता जीवनाची कोणतीही आशा उरलेली वाटत नव्हती. घर आणि रुग्णालय यांच्या दरम्यान माझं आयुष्य जणू एखाद्या थांबलेल्या वेळेत अडकलं होतं, जिथे पुढे काही नव्हतं आणि मागेही काही नव्हतं. फक्त प्रतीक्षा होती आणि तुटलेली आशा होती. एके दिवशी माझा मुलगा भुकेने जोरजोरात रडत होता.
त्याचा आवाज पूर्ण घरात घुमत होता. तो सतत माझे कपडे पकडून दूध किंवा जेवण मागत होता. पण त्यावेळी घरात असं काहीही नव्हतं ज्याने त्याचं पोट भरू शकलं असतं. मी वारंवार स्वयंपाकघराकडे पाहत होते आणि मनात अस्वस्थ होत होते की आता काय करू. स्वयंपाकघरात एका ताटात हलवा ठेवलेला होता. त्या दिवशी माझ्या लहान जाऊबाईने तो खास स्वतःसाठी आणि आपल्या पतीसाठी बनवला होता, कारण त्यांच्या लग्नाचा वाढदिवस होता आणि माझ्या दिराला हलवा खूप आवडत असे. आज घरात मोठा कार्यक्रम होता. लग्नाच्या वाढदिवसानिमित्त खूप पाहुण्यांना बोलवण्यात आलं होतं. सर्वजण त्या तयारीत व्यस्त होते. घरभर एक वेगळंच आनंदाचं वातावरण होतं. पण माझ्या खोलीत मात्र फक्त भूक आणि असहाय्यता होती. माझा मुलगा रडून रडून व्याकुळ झाला होता. त्याची अवस्था पाहून मी आतून तुटत होते. त्याच्या डोळ्यात अश्रू होते आणि भुकेमुळे त्याचं छोटंसं शरीर अशक्त झालं होतं. मी त्या ताटाकडे पाहिलं आणि माझ्या मनात एक भयंकर संघर्ष सुरू झाला. एका बाजूला घराचे नियम होते आणि दुसऱ्या बाजूला माझा उपाशी मुलगा होता. मी स्वतःलाच म्हटलं की आज मी माझ्या मुलाला उपाशी राहू देणार नाही. काहीही झालं तरी जास्तीत जास्त काय होईल? मला ओरडतील, अपमान करतील किंवा थप्पड मारतील. मी ते सगळं सहन करीन, पण माझ्या मुलाला उपाशी पाहू शकत नाही. मी ते ताट उचललं आणि माझ्या मुलाला खाऊ घालायला सुरुवात केली. तो निष्पापपणे खाऊ लागला आणि पहिल्यांदाच त्याच्या चेहऱ्यावर समाधान दिसत होतं. त्याच्या चेहऱ्याकडे पाहून मलाही थोडा दिलासा मिळाला की किमान त्याची भूक तरी भागत आहे. पण त्याच क्षणी माझी लहान जाऊबाई रागाने तिथे आली. तिने माझ्या हातातून ताट हिसकावून घेतलं. तिने मला खूप अपमानित केलं आणि शेवटी म्हणाली की तुला लाज वाटत नाही का? माझा बनवलेला हलवा चोरून आपल्या मुलाला खाऊ घालत आहेस. अगं थोडा तरी विचार कर. तुझा नवरा या जगातून गेला आहे आणि तू इथे मजा करत आहेस. हे ऐकताच माझे हात थरथर कापू लागले आणि माझ्या मुलाच्या तोंडातला घास त्याच्या घशात अडकला. मी काहीच बोलू शकले नाही. फक्त तिच्या चेहऱ्याकडे पाहत राहिले. मी वेड्यासारखी माझ्या मुलाला उचललं आणि लगेच रुग्णालयाच्या दिशेने धावू लागले. माझ्या मनात फक्त एकच विचार सुरू होता. कदाचित अजयला शुद्ध आली असेल किंवा त्यांच्या प्रकृतीत काही बदल झाला असेल. मी रुग्णालयात पोचले तेव्हा दरवाजा बंद होता. मी चौकीदाराला विनवणी करत म्हणाले की मला आत जाऊ द्या. माझा नवरा आत आहे. तो खूप आजारी आहे. मला त्याच्या जवळ जायचं आहे. चौकीदाराने मला थांबवत विचारलं की तुमच्या पतीचं नाव काय आहे? मी थरथरत्या आवाजात म्हणाले की अजय. त्याने काही क्षण माझ्याकडे पाहिलं आणि मग दरवाजा उघडत म्हणाला की तुम्ही आत जाऊ शकता. मी आत गेले. तिथलं वातावरण खूप विचित्र होतं. एका बाजूला भयानक शांतता होती आणि दुसऱ्या बाजूला पांढऱ्या भिंती होत्या, ज्या मनाला आणखी उदास करत होत्या. मी एका खोलीजवळ पोचले जिथे एक डॉक्टर उभे होते. त्यांनी मला पाहिलं आणि विचारलं की तुम्ही अजय यांच्या पत्नी आहात का? मी होकार अर्थी मान हलवली आणि माझ्या मुलाला छातीशी घट्ट धरून उभी राहिली. त्याच वेळी तिथे एक पती पत्नी बसले होते, जे खूप श्रीमंत दिसत होते. त्यांचे कपडे महागडे होते आणि त्यांच्या चेहऱ्यावर गंभीरता होती, जणू ते एखाद्या अतिशय महत्त्वाच्या कामासाठी आले होते. डॉक्टर माझ्या जवळ आले. त्यांनी एक लिफाफा माझ्या समोर धरला आणि म्हणाले की हा तुमच्यासाठी आहे. मी आश्चर्याने विचारलं की हे काय आहे? ते म्हणाले की हा 30 लाख रुपयांचा धनादेश आहे, जो या लोकांनी तुम्हाला दिला आहे. मी त्या धनादेशाकडे पाहिलं आणि थरथरत म्हणाले की हे लोक मला पैसे का देतील? ते मला ओळखतही नाहीत. डॉक्टर काही क्षण शांत राहिली आणि मग त्यांनी अशी गोष्ट सांगितली की जणू माझ्या आतली संपूर्ण दुनिया थांबून गेली. तो खरोखर 30 लाख रुपयांचा धनादेश होता. माझे हात थरथरत होते आणि माझे डोळे वारंवार त्या रकमेवर जात होते. जणू हे सगळं खरं आहे यावर विश्वास ठेवणं कठीण होतं. ते पुढे म्हणाले की फक्त एवढंच नाही, तर आम्ही तुमच्या नावावर एक बंगला देखील करत आहोत, ज्यात तुम्ही आपल्या मुलासोबत राहू शकता. मी थरथरत्या आवाजात विचारलं की तुम्ही लोक कोण आहात आणि अजय कुठे आहेत? मला तर सांगितलं गेलं होतं की ते या जगातून गेले आहेत. माझा प्रश्न ऐकताच ते दोघं शांत झाले आणि डॉक्टर पुढे येत बोलू लागले.
डॉक्टर म्हणाले की हे श्री आणि श्रीमती ऋतिक वर्मा आहेत. या भागातील अतिशय श्रीमंत लोकांपैकी एक. त्यांच्या मुलीच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्या होत्या आणि तिला एका किडनीची गरज होती. प्रत्येक माणसाकडे 2 किडनी असतात. त्यापैकी एक काढली तरी दुसऱ्या किडनीच्या सहाय्याने माणूस जगू शकतो. पण त्यांच्या मुलीच्या दोन्ही किडन्या खराब झाल्या होत्या. त्यामुळे आम्ही तुमच्या पतीची एक किडनी काढून त्यांच्या मुलीच्या शरीरात प्रत्यारोपित केली. कारण त्या मुलीची प्रकृती दिवसेंदिवस खालावत होती. ती फक्त 6 वर्षांची आहे आणि तिचं आयुष्य धोक्यात आलं होतं. मग डॉक्टरांनी हळू आवाजात पुढे सांगितलं की तुमच्या पतीच्या शरीरातील दोन्ही किडन्या पूर्णपणे निरोगी होत्या. त्यामुळे त्यांची एक किडनी काढून त्या मुलीच्या शरीरात बसवण्यात आली आणि आता ती मुलगी पूर्णपणे निरोगी आहे. हे ऐकताच माझ्या आत काहीतरी तुटून पडलं. माझ्या कानात फक्त एकच गोष्ट घुमत होती की अजयची किडनी काढण्यात आली. मी किंचाळत म्हणाले की म्हणजे माझा पती आता या जगात नाही. माझा आवाज संपूर्ण रुग्णालयाच्या खोलीत घुमला आणि माझ्या हातातून तो धनादेश खाली पडला. माझं शरीर थरथर कापू लागलं. त्या क्षणी मी जोराने किंचाळले आणि तिथेच बेशुद्ध पडले. मला माहीत नव्हतं की मी किती वेळ बेशुद्ध होते. जेव्हा माझे डोळे उघडले तेव्हा मी रुग्णालयाच्या खाटेवर पडले होते. खोली शांत होती आणि प्रकाश खूप मंद होता. माझ्याजवळ माझा मुलगा अभिमन्यू शांतपणे झोपला होता. त्याचा चेहरा निष्पाप आणि समाधानाने भरलेला दिसत होता. जणू त्याला कोणत्याही गोष्टीची चिंता नव्हती. माझ्याजवळ एक परिचारिका उभी होती. तिने मला जागं झालेलं पाहिलं आणि म्हणाली की काळजी करू नका. आम्ही तुमच्या मुलाला दूधही दिलं आहे आणि जेवणही खाऊ घातलं आहे. त्यामुळे तो आरामात झोपला आहे. तुमची तब्येतही आता ठीक आहे. तुम्ही बेशुद्ध झाला होता. मी हळू आवाजात म्हणाले की तब्येत तर ठीक आहे, पण नशीब खराब आहे. माझे पती कुठे आहेत? मला त्यांना पाहायचं आहे. माझ्या मनात फक्त एकच विचार सुरू होता की कदाचित मी अजयला शेवटचं एकदा पाहू शकेन. त्यांची अवस्था कशीही असो, मला फक्त एकदा त्यांना निरोप द्यायचा होता. परिचारिकेने माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाली की तुम्ही माझ्यासोबत या. मी तुम्हाला तिथे घेऊन जाते. तिने दुसऱ्या परिचारिकेला सांगितलं की अभिमन्यू जवळ थांबा. तो जागा झाला तर त्याला आमच्याकडे घेऊन या. लहान मूल आहे, घाबरायला नको. मग ती मला सोबत घेऊन चालू लागली. मी प्रत्येक पावलागणिक थरथरत होते. माझं हृदय जोरजोरात धडधडत होतं. जणू ते आता छाती बाहेर येईल. मला अंदाज होता की ती मला अजयजवळ घेऊन जात आहे, पण त्यांना त्या अवस्थेत पाहण्याचं धैर्य माझ्यात उरलं नव्हतं. माझ्या मनात वारंवार एकच प्रश्न येत होता की हे सगळं का घडलं? त्या मुलीचा जीव वाचवण्यासाठी माझ्या पतीची किडनी का काढण्यात आली? जर कोणाचं आयुष्य वाचलं तर माझ्या पतीचा काय अपराध होता? शेवटी त्यांच्यासोबत असं का घडलं? मी रुग्णालयाच्या दालनातून चालत होते आणि प्रत्येक पावलाबरोबर माझी दुनिया आणखी तुटत चालली होती. मनात फक्त एकच प्रश्न घुमत होता की अजयला माझ्यापासून का हिरावून घेतलं गेलं? ती त्या खोलीजवळून पुढे गेली जिथे पूर्वी माझे पती ठेवलेले असत. पण आता तिथे थांबण्याचा काही अर्थ नव्हता. परिचारिका मला घेऊन पुढे चालत राहिली आणि एका दुसऱ्या खोलीसमोर येऊन थांबली. तिने दरवाजा हळूच उघडला आणि जे दृश्य माझ्या समोर आलं त्याने माझा श्वास एका क्षणासाठी थांबवला. माझे पती तिथे होते. ते खाटेवर पडले होते, पण पूर्णपणे निरोगी दिसत होते. त्यांचे डोळे उघडे होते आणि त्यांनी मला पाहताच त्यांच्या चेहऱ्यावर ती जुनी ओळखीची मृदू भावना उमटली. त्यांनी माझ्याकडे हात पुढे केला, जसं ते नेहमी करत असत. मी एका क्षणात धावत त्यांच्या जवळ गेले आणि त्यांचा हात घट्ट पकडला. मी वारंवार त्यांच्या हाताचं चुंबन घेत होते आणि तो डोळ्यांशी लावत होते. माझे अश्रू थांबण्याचं नाव घेत नव्हते. मी थरथरत्या आवाजात विचारलं, तुम्ही ठीक आहात ना? खरंच ठीक आहात ना? ते हळू आवाजात म्हणाले की हो, मी आता शुद्धीवर आलो आहे. खरं तर काल दुपारी देवाच्या कृपेने मला शुद्ध आले. डॉक्टरांमध्ये एकच गोंधळ उडाला आणि त्यांनी लगेच माझ्यावर पुढचे उपचार सुरू केले. ते पुढे म्हणाले की मी शुद्धीवर आल्यानंतर डॉक्टर खूप आनंदी झाले होते. ते म्हणाले होते की आता आम्ही तुमच्या कुटुंबाला ही आनंदाची बातमी देतो.
पण त्याच वेळी रुग्णालयात एक असा रुग्ण आला ज्याची अवस्था खूप गंभीर होती. ती छोटी मुलगी जीवन आणि मृत्यूच्या सीमेवर झुंज देत होती. तिच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्या होत्या. डॉक्टर म्हणाले होते की जर एखाद्या निरोगी माणसाची किडनी मिळाली तर एक किडनी तिच्या शरीरात प्रत्यारोपित करून त्या मुलीचं आयुष्य वाचवलं जाऊ शकतं. त्या मुलीचे आई वडील रडत होते आणि डॉक्टरांना विनवणी करत होते की डॉक्टर काहीही करा, कितीही पैसे लागले तरी चालतील, आम्हाला आमची मुलगी वाचवायची आहे. आम्ही तिच्यावर खूप प्रेम करतो. अजून तिने या जगात काय पाहिलं आहे? मला राहावे ना. आणि माझ्या मनात विचार आला की माझ्या शरीरातही तर 2 किडन्या आहेत. मी एका किडनीवरही जिवंत राहू शकतो. आणि जर एका किडनीमुळे त्या मुलीचं आयुष्य वाचणार असेल तर मी हे करण्यास तयार आहे. बदल्यात ते दोघं पती पत्नी मला भरपूर पैसे देण्यास तयार झाले. आणि मग शस्त्रक्रियेनंतर त्या मुलीचं आयुष्यही वाचलं. कदाचित देवाने मला यासाठी शुद्धीवर आणलं होतं, जेणेकरून माझ्या शुद्धीवर येण्यामुळे त्या मुलीचं आयुष्य वाचेल. आपल्या पतीचं बोलणं ऐकून मी काही क्षण शांत झाले. माझ्या मनात लगेच त्या गोष्टी फिरू लागल्या ज्या माझ्या लहान जाऊबाईने मला सांगितल्या होत्या. मी हळू आवाजात म्हणाले की पण जयश्रीने तर मला काही वेगळंच सांगितलं होतं. अजय माझ्याकडे पाहत मृदू आवाजात म्हणाले की कदाचित तिने तुला त्रास देण्यासाठी असं सांगितलं असेल. तुला अस्वस्थ करण्यासाठी तिने ही गोष्ट बनवली असेल. कारण डॉक्टरांनी माझ्या शुद्धीवर आल्याची बातमी आधीच घरी पाठवली होती. मी मनात विचार करू लागले की कदाचित ते खरं बोलत आहे. कारण ज्यावेळी मी स्वयंपाकघरात माझ्या मुलाला हलवा खाऊ घालत होते त्याच वेळी ती मुद्दाम मला त्रास होईल अशा गोष्टी बोलत होती. त्याच वेळी माझ्या मनात आणखी एक प्रश्न आला की जर अजय जिवंत आहेत तर मग घरच्यांचे चेहरे इतके तुटलेले का दिसत होते आणि अजून कोणी माझ्या समोर का आलं नव्हतं. मी जेव्हा अजयला ही गोष्ट सांगितली तेव्हा ते म्हणाले की नम्रता, या कठीण काळात मला समजलं की माझं खरं कोण आहे आणि फक्त नावापुरता कोण आहे. माझ्या शुद्धीवर आल्याची बातमी त्यांच्यापर्यंत आधीच पोचली होती, पण अजून कोणी माझ्या जवळ आलं नाही. थोड्याच वेळात माझ्या सासूबाई रुग्णालयात पोचल्या आणि जसं त्यांनी अजयला जिवंत पाहिलं तसं त्या जोर जोरात रडू लागल्या. त्या वारंवार म्हणत होत्या की आम्ही तर रोज रडत होतो, तुझ्या विना आम्ही एक दिवसही घालवला नाही. मी शांतपणे उभी राहून त्यांच्याकडे पाहत होते. माझ्या डोळ्यांसमोर तो जुना काळ फिरत होता. 4 वर्षात मी त्यांच्या डोळ्यात एक अश्रूही पाहिला नव्हता, पण तरीही मी काही बोलले नाही. माझे पती हे सगळं शांतपणे पाहत होते. ते काही बोलत नव्हते, फक्त सगळ्यांचं बोलणं ऐकत होते. जणू ते प्रत्येक परिस्थिती समजून घेण्याचा प्रयत्न करत होते. डॉक्टरांनी सांगितलं की इतक्या लांब काळ बेशुद्ध राहिल्यानंतर जर एखादा रुग्ण शुद्धीवर आला तर त्याला काही दिवस रुग्णालयात ठेवणं आवश्यक असतं, जेणेकरून त्याची प्रकृती पूर्णपणे सुधारेल. त्यामुळे अजयला अजून 20 दिवस रुग्णालयात ठेवण्यात येणार होतं. त्या दिवसात मी सतत त्यांच्या जवळ राहत होते आणि ते हळूहळू बरे होत होते. एके दिवशी त्यांना घरी आणण्यात आले. घरी आणल्यानंतर त्यांना पूर्ण विश्रांती घ्यावी लागत होती आणि पहिल्यांदाच त्यांनी आपला मुलगा अभिमन्यूला नीट पाहिलं, जो आता खूप मोठा झाला होता. ते त्याच्या जवळ बसले आणि त्याच्याकडे खूप वेळ शांतपणे पाहत राहिले. मग त्यांच्या डोळ्यात एक विचित्र ओलावा आला आणि ते हळू आवाजात म्हणाले की मी तर याच्या बालपणातील सगळे क्षण गमावले. जेव्हा याने पहिल्यांदा चालायला सुरुवात केली असेल, जेव्हा याने पहिल्यांदा मला हाक मारली असेल, हे सगळं मी पाहू शकलो नाही. मी त्यांच्या हातावर माझा हात ठेवत म्हणाले की तुम्ही जिवंत आहात. यापेक्षा मोठी गोष्ट दुसरी कोणती असू शकते. बाकी सगळं वेळेनुसार ठीक होईल. मी देवाचे मनापासून आभारी होते की माझे पती पुन्हा माझ्याकडे परत आले होते आणि मनोमन मी एकच गोष्ट म्हणत होते की आता काहीही झालं तरी मी त्यांना पुन्हा गमावू इच्छित नाही. पण घरची कामं आणि जबाबदाऱ्या संपत नव्हत्या. मला वारंवार हाका मारून कामाला लावलं जात होतं. माझ्या नंदा देखील माझ्या पतीसमोर इतक्या गोडपणे वागत होत्या, जणू त्यांनी त्यांच्या अनुपस्थितीत मला कधी त्रास दिलाच नव्हता. या घरात सर्वात जास्त जबाबदारी माझ्यावरच होती. अजय हे सगळं शांतपणे पाहत होते. ते खाटेवर पडून प्रत्येक गोष्ट अनुभवत होते, पण ते अजून अशक्त होते, त्यामुळे जास्त काही बोलत नव्हते.
मी त्यांच्या जवळ बसून विचार करत होते की वेळेने आम्हाला खूप काही दाखवलं आहे, पण आता माझी फक्त एकच इच्छा होती, आमचं घर पुन्हा कधीही तुटू नये. अजून माझ्या पतींना पूर्णपणे बरे होण्यासाठी आणि पुन्हा सामान्य आयुष्यात परतण्यासाठी किमान 15 ते 20 दिवस विश्रांतीची गरज होती. पण एके दिवशी ते अचानक स्वतःच्या पायांवर उभे राहिले, जणू त्यांनी मनात काही ठाम निर्णय घेतला होता. मी त्यांना थांबवत म्हणाले की अजून डॉक्टरांनी तुम्हाला आराम करण्यास सांगितलं आहे, तुम्ही इतक्या लवकर कसे उठलात? ते हलकसं हसले आणि म्हणाले की खूप कामं करायची आहेत, आता मला इथे राहायचं नाही. त्यांचं बोलणं ऐकून मी आश्चर्याने त्यांच्याकडे पाहतच राहिले. त्यांनी आपल्या मित्रांना बोलावलं आणि त्यांच्या मदतीने घरातील जे थोडंफार सामान आमचं होतं ते गाडीत ठेवायला सुरुवात केली. मला काहीच समजत नव्हतं. मी घाबरत विचारलं की आपण कुठे चाललो आहोत? त्यांनी माझ्याकडे मृदू नजरेने पाहिलं आणि म्हणाले की तूही माझ्यासोबत जाय आणि अभिमन्यूलाही घे. मी अभिमन्यूचा हात धरला आणि त्यांच्यासोबत चालू लागले. माझ्या मनात एक विचित्र भीती होती, पण त्यांच्यासोबत चालताना एक वेगळंच समाधानही जाणवत होतं. आम्ही घराबाहेर पडलो तेवढ्यात माझ्या सासूबाई समोर आल्या. त्याने लगेच विचारलं की कुठे चाललात तुम्ही आणि अभिमन्यूला सोबत का नेत आहात? माझे पती थांबले आणि शांत पण ठाम आवाजात म्हणाले की आम्ही इथून निघत आहोत. ज्यांची मी मदत केली होती त्यांनी आम्हाला एक मोठा बंगला दिला आहे आणि 30 लाख रुपयेही दिले आहेत. आता आम्ही तिथे राहणार आहोत आणि मी या पैशातून स्वतःचा व्यवसाय सुरू करणार आहे. आता आमचं आयुष्य बदललं आहे. हे ऐकताच माझ्या सासूबाई, लहान जाऊबाई आणि नंदांच्या चेहऱ्यावर आश्चर्य उमटलं. काही क्षण त्या शांत राहिल्या. मग माझ्या सासूबाई म्हणाल्या की बाळा, आम्हीही तुमच्यासोबत येतो. हे घर आता लहान पडत आहे, घरात माणसं खूप वाढली आहेत. माझ्या पतीने कठोर आवाजात उत्तर दिलं की तिथे फक्त आम्ही तिघं जाणार आहोत, ते आमचं घर आहे, तुमचं नाही. हे ऐकताच माझ्या सासूबाईंचा चेहरा बदलला. त्या संतापाने म्हणाल्या की हे तू काय बोलतो आहेस? जेव्हा तू रुग्णालयात पडला होतास तेव्हा तुझ्या बायकोची आणि तुझ्या मुलाची काळजी आम्हीच घेतली होती आणि आज तू आमच्याशी असं बोलतो आहेस? माझ्या पतीने खोल श्वास घेतला आणि म्हणाले की मी सगळं जाणतो. तुम्ही लोकांनी काय केलं आहे हे मला आता पूर्णपणे समजलं आहे. मग त्यांनी रागाने माझ्याकडे बोट दाखवत म्हटलं की हिने तुझे कान भरले आहेत ना? हिलाच विचार, हिला इथे जेवण मिळत नव्हतं का? कपडे मिळत नव्हते का? हिची प्रसूती आम्ही करवली नव्हती का? हिचा मुलगा कधी उपाशी राहिला होता का? मी थकलेल्या आवाजात म्हणाले की आई, ज्या प्रकारे माणसाला सन्मानाने ठेवायला हवं तसं तुम्ही मला कधीच ठेवलं नाही आणि जर काही केलंही असेल तरी आता आमचं आयुष्य आमचं आहे. कृपया आम्हाला आमच्या पद्धतीने जगू द्या. माझ्या पतीने घट्टपणे माझा हात धरला आणि अभिमन्यूला कुशीत उचलले. मग आम्ही सगळे गाडीत बसलो आणि तिथून निघालो. त्या क्षणी मला विश्वासच बसत नव्हता की माझ्या आयुष्यात असा दिवसही येईल. मी खूप अपमान सहन केला होता, खूप वेदना आणि यातना पाहिल्या होत्या, पण आता जणू सगळंच बदलत होतं. गाडी सुरू झाली तेव्हा मी मागे वळून पाहिलं. ते घर जिथे मी वर्षानुवर्ष अश्रू ढाळत होते आता कायमचं मागे राहिलं होतं. माझी आई जी नेहमी आजारी राहत होती तिलाही कधी माझ्या सासरी येऊ दिलं नव्हतं, पण माझ्या पतीने आता तिच्या उपचारांचीही व्यवस्था सुरू केली होती. आम्ही एका नव्या शहराच्या दिशेने निघालो होतो. माझ्या मनात भीतीही होती आणि आशाही होती. जेव्हा आम्ही तिथे पोचलो तेव्हा समोर तेच पती पत्नी उभे होते ज्यांनी आमची मदत केली होती. त्यांच्या चेहऱ्यावर समाधान होतं. त्यांनी आम्हाला पाहताच हसून म्हटलं की तुम्ही आलात, आम्ही तुमचीच वाट पाहत होतो. त्यांनी आम्हाला एक मोठा बंगला दाखवला. तो खूप सुंदर होता. बाहेर मोठं मोकळं अंगण होतं आणि आत घरात लागणारी प्रत्येक गोष्ट व्यवस्थित ठेवलेली होती. ते म्हणाले की आम्ही इथे 1 वर्ष राहिलो आहोत, पण आता आम्ही दुसरीकडे जात आहोत. हे घर आता तुमचं आहे आणि घरातलं सगळं सामानही आम्ही तुमच्यासाठीच सोडून जात आहोत. आम्ही त्यातलं काहीही परत घेणार नाही. मी शांतपणे उभी राहून सगळं पाहत होते. माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले, पण हे अश्रू दुःखाचे नव्हते, ते समाधानाचे होते. माझा मुलगा अभिमन्यू आनंदाने धावत अंगणात गेला आणि तिथे खेळू लागला. त्याच्या चेहऱ्यावर पहिल्यांदाच अशी निरागस आनंदाची स्मित होती जी मी याआधी कधी पाहिली नव्हती. ते लोक आम्हाला सांगून निघून गेले की ते माझ्या पतीसाठी नोकरीचीही व्यवस्था करतील. मी माझ्या पतीकडे पाहिलं आणि पहिल्यांदाच माझ्या मनात पूर्ण समाधान उमटलं.
आता माझ्याकडे घर होतं, पैसे होते, सुख होतं आणि त्याहूनही मोठी गोष्ट म्हणजे माझा पती माझ्या जवळ होता. अजयने माझा हात अलगद पकडला आणि हळू आवाजात म्हणाले की चल आता आपल्या घरात जाऊया. मी त्यांच्यासोबत घरात चालू लागले. माझ्या डोळ्यात आनंद अश्रू होते. त्याने माझ्याकडे पाहून हसत म्हटलं की आता रडू नकोस. मीही हलकेच हसले. पहिल्यांदाच मला असं जाणवलं होतं की कदाचित माझं आयुष्य खरंच बदललं आहे. अजयने 15-20 दिवसानंतर पुन्हा कामावर जाण्यास सुरुवात केली होती आणि माझं आयुष्य जणू पहिल्यांदाच मोकळा श्वास घेत होते. आता मी माझ्या स्वतःच्या घरात माझ्या मनाप्रमाणे राहत होते. आपल्या मनाने स्वयंपाक करत होते आणि समाधानाने आपल्या पती आणि मुलासोबत बसून जेवत होते. आता कोणी मला हाक मारून अपमानित करत नव्हतं. कोणी टोमणे मारत नव्हतं. कोणी माझ्या ताटातील घास मोजत नव्हतं. घरातील प्रत्येक खोलीत शांतता आणि समाधान होतं आणि या समाधानाची मी वर्षानुवर्ष वाट पाहिली होती. हळूहळू माझी आई ही बरी होऊ लागली. माझ्या पतीने तिलाही आमच्या घरात सन्मानाने जागा दिली होती. जेव्हा अजय कामावर जाण्यासाठी तयार होत तेव्हा अभिमन्यू धावत त्यांच्या जवळ जात असे आणि त्यांच्या पायांना घट्ट बिलगत असे. अजय हसत त्याला कुशीत उचलत आणि त्याच्या गालांवर प्रेमाने चुंबन घेत. मग माझ्याकडे पाहून हसत म्हणत की पाहिलंस ना, आपला मुलगा किती खोडकर झाला आहे. मी दरवाजाजवळ उभी राहून त्या दोघांकडे पाहत राहत असे आणि मनातच समाधानाचा दीर्घ श्वास घेत असे. कारण ज्या माणसाला मी वर्षानुवर्ष असह्य अवस्थेत रुग्णालयाच्या बिछाण्यावर पडलेलं पाहिलं होतं, तोच माणूस आज माझ्यासमोर स्वतःच्या पायावर उभा होता. संध्याकाळी जेव्हा ते कामावरून परत येत तेव्हा मी त्यांच्या आवडीचं जेवण बनवत असे. ते माझ्या हातचं जेवण अतिशय आवडीने खात आणि वारंवार म्हणत की तुझ्या हातच्या जेवणासारखं समाधान मला कुठेच मिळत नाही. माझं आयुष्य आता पूर्णपणे बदललं होतं. तोच अजय ज्याने कधी काळी माझे अश्रू पाहून मला वचन दिलं होतं की एक दिवस सगळं ठीक होईल, आज त्याचं ते वचन खरं ठरलं होतं. आता माझा मुलगाही खूप आनंदात राहू लागला होता. पूर्वी तो एका घासासाठी तळमळत असे आणि आता त्याच्यासमोर प्रत्येक गोष्ट सहज उपलब्ध होती. फळं, दूध, बिस्किटं, खेळणी, कपडे, एका मुलाला लागणारी प्रत्येक गोष्ट आणि अनेकदा गरजेपेक्षाही जास्त. ते पती पत्नीही आमच्या घरी वारंवार येत असत, ज्यांच्या मुलीचं आयुष्य माझ्या पतीने वाचवलं होतं. आता ते फक्त ओळखीचे राहिले नव्हते, तर आमच्या जवळचे कुटुंबीय मित्र झाले होते. त्यांची मुलगी आता पूर्णपणे बरी झाली होती. ते आमच्या घरी आली की अभिमन्यूसोबत दिवसभर खेळत असे. दोघं अंगणात धावत, कधी चेंडू खेळत तर कधी झोपाळ्यावर बसत आणि त्यांच्या निरागस हास्याने पूर्ण घर दुमदुमून जात असे. त्या मुलीची आई अनेकदा माझा हात धरून म्हणत असे की तुम्ही स्वतःला कधीच एकटं समजू नका. आम्ही नेहमी तुमच्या सोबत आहोत. तुमच्या पतीमुळे आमच्या मुलीला नवं आयुष्य मिळालं आहे. हे उपकार आम्ही आयुष्यभर विसरणार नाही. त्यांच्या या शब्दांनी माझ्या मनात एक वेगळंच समाधान निर्माण होत असे. कारण वर्षानुवर्षानंतर पहिल्यांदाच मला जाणवलं होतं की या जगात खरोखर चांगली माणसंही असतात. आयुष्य इतकं सुंदर झालं होतं की अनेकदा मला वाटत असे की कदाचित मी एखादं स्वप्न पाहत आहे. पण जेव्हा माझ्या पतीचा आणि मुलाचा आवाज कानावर पडत असे तेव्हा मला जाणवत असे की हे सर्व खरं आहे. आणि जेव्हा वास्तव इतकं सुंदर असतं ना, तेव्हा माणसाला स्वप्नांची गरज उरत नाही. माझी आई माझ्याजवळ होती, माझा पती माझ्यासोबत होता आणि माझा मुलगा माझ्या कुशीत आनंदाने हसत होता. यापेक्षा मोठं सुख माझ्यासाठी दुसरं काहीच नव्हतं. एके रात्री मी आणि माझे पती शांतपणे बसून बोलत होतो. घरात शांतता होती आणि वातावरणात एक वेगळंच समाधान होतं. तेव्हा अचानक अजयने माझ्याकडे पाहत विचारलं की मी जेव्हा बेशुद्ध अवस्थेत होतो तेव्हा तुझ्यावर जे अत्याचार झाले ते सगळं मला सांग. मी काही क्षण शांत राहिले. मग हळू आवाजात म्हणाले की आता तो काळ निघून गेला आहे. तुम्हाला तेच सगळं सांगून काय उपयोग. पण त्यांनी माझ्याकडे गंभीर नजरेने पाहिलं आणि म्हणाले की मला जाणून घ्यायचं आहे. मला समजायला हवं की ते लोक किती खालच्या पातळीपर्यंत गेले होते आणि तू काय काय सहन केलंस. मी त्यांच्या चेहऱ्याकडे काही क्षण पाहत राहिले. मग हळूहळू मी त्यांना सगळं सांगायला सुरुवात केली. मी सांगितलं की कसं मला अनेकदा उपाशी ठेवलं जात होतं, कसं प्रत्येक गोष्टीवर टोमणे मारले जात होते, कसं मला रुग्णालयातून धक्के देऊन बाहेर काढलं गेलं होतं आणि कसं मी अभिमन्यूला भुकेने रडताना पाहत होते.
मी त्यांना हेही सांगितलं की कित्येक रात्री मी एकटी बसून रडत राहिले होते. मनात फक्त एकच आशा होती की एक दिवस तुम्ही परत याल. मी बोलत राहिले आणि अजय शांतपणे सगळं ऐकत राहिले. जेव्हा मी त्यांना सांगितलं की अनेकदा अभिमन्यू उपाशी पोटी झोपत असे, तेव्हा त्यांच्या डोळ्यात अश्रू दाटून आले. त्यांनी लगेच आपला चेहरा दुसरीकडे वळवला. जणू ते माझ्यापासून आपले अश्रू लपवू इच्छित होते. काही क्षणांनी त्याने हळू आवाजात विचारलं की नम्रता, तू हे सगळं कसं सहन केलंस? मी हलकासा हसले आणि शांतपणे म्हणाले की कदाचित यासाठीच सहन केलं, कारण मला विश्वास होता की तुम्ही एक दिवस परत याल. माझं बोलणं ऐकून ते पूर्ण शांत झाले. त्याने अलगद माझा हात हातात घेतला आणि बराच वेळ काहीच बोलले नाही. त्या रात्री त्यांच्या हाताची ऊब मला पुन्हा तेच जुनं समाधान देत होती, जे मला वर्षांपूर्वी मिळायचं. मी हळू आवाजात म्हणाले की मी आता सगळं विसरले आहे, कारण तुम्ही परत आला आहात आणि माझ्यासाठी यापेक्षा मोठा आनंद दुसरा काहीच नाही. अजयने माझ्याकडे प्रेमाने पाहिलं. त्याच्या डोळ्यात माया होती, वेदना होती आणि एक खोल समजूतही होती. ते शांतपणे म्हणाले की माणूस कधी कधी अशी पापं करतो की दुसरा माणूस त्याला माफ करतो, पण वरचा देव त्याला कधीच माफ करत नाही. कदाचित म्हणूनच वेळ एक दिवस प्रत्येकासमोर सत्य उभं करतो. माझ्या सासरच्यांसोबतही आता काहीसं असंच घडू लागलं होतं. त्यांच्या स्वतःच्या वाईट कर्मांचा परिणाम हळूहळू त्यांच्या समोर येऊ लागला होता. मी दूर बसून हे सर्व पाहत होते. माझी लहान जाऊबाई जयश्री, जिला माझ्या सासूबाईंनी खूप आवडीने या घरात आणले होते, तिने आम्ही त्या घरातून बाहेर पडताच संपूर्ण घराचे वातावरण बदलून टाकले होते. आम्ही गेल्यानंतर माझ्या सासूबाई पूर्णपणे एकट्या पडल्या होत्या. हळूहळू जयश्रीने माझ्या सासूबाई आणि तिन्ही नंदांना आपल्या इशाऱ्यावर नाचवायला सुरुवात केली होती, कारण त्या घरातून त्यांची फुकटची नोकर निघून गेली होती. घरातील सगळी कामे आता माझ्या सासूबाईंवर पडू लागली होती. जयश्रीचे नेहमीचे म्हणणे असायचे की मी भरपूर हुंडा घेऊन आले आहे, मी ते कोणतेही काम करणार नाही. उलट तिने माझ्या तिन्ही नंदांना कामाला लावले होते आणि सासूबाईंनाही आपल्या इशाऱ्यावर नाचवायला सुरुवात केली होती. तिचा नवरा तर आधीपासूनच तिच्या बोलण्यावर चालत होता. माझ्या नंदांना हे सर्व सहन होत नव्हते, त्यामुळे त्यांनी माहेरी येणे कमी केले आणि शांतपणे आपल्या सासरीच राहू लागल्या. आता परिस्थिती अशी झाली होती की माझ्या सासूबाईंच्या मुलींनीही माहेरी येणे बंद केले होते आणि सून त्यांना प्रेमाने दोन घासही देत नव्हती. त्यामुळे घरातील सगळी जबाबदारी त्यांच्यावरच पडली होती. मग एके दिवशी जयश्रीची तब्येत खूप बिघडली. डॉक्टरांनी तपासणीनंतर सांगितले की ती कधीही आई होऊ शकणार नाही. हे ऐकून संपूर्ण कुटुंब शांत झाले. माझ्या सासूबाईंना याचे खूप दुःख झाले, कारण त्यांना वाटत होते की आता त्यांच्या कुटुंबाची वंश परंपरा पुढे जाणार नाही. पण तसे नव्हते. त्याने इच्छा केली असती तर माझ्या अभिमन्यूला प्रेम देऊ शकल्या असते, पण त्यांनी नेहमीच त्याच्याशी परक्यासारखं वागणं केलं होतं. माझ्या धीराने दुसरे लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि ही गोष्ट जयश्रीसाठी सर्वात मोठा धक्का ठरली. इकडे माझ्या सासूबाईही आजारी पडल्या होत्या. आता त्या घरातील कामे करून पूर्णपणे थकल्या होत्या. वृद्धापकाळात त्यांना विश्रांतीची गरज होती, पण त्यांची सून त्यांना आराम करू देत नव्हती. त्यांच्या शरीरात एवढी ताकद उरली नव्हती की त्या संपूर्ण घराची कामे करू शकते. अजय जेव्हा त्यांना भेटून आले तेव्हा त्यांनी मला सांगितले की आईची अवस्था खूप वाईट आहे. तिची तब्येत दिवसेंदिवस खालावत चालली आहे आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे ज्या सुनेवर ती जीव ओवाळून टाकत होती तीच आज तिची सेवा करत नाही. मी काही क्षण शांत राहील. माझी आईही हे सर्व ऐकत होती. ती पुढे येऊन अजयला म्हणाली की बाळा, मी तर तुझी सासू आहे, तरी सुद्धा तू आपल्या घरात मला जागा दिलीस, पण ती स्त्री तुझी आई आहे, तू तिची भेट घेत जा. माझ्या पतीने आईला उत्तर दिले की हो आई, मी तिला भेटायला जात राहीन, कारण ती माझी आई आहे, पण तिने जे केले त्यासाठी मी तिला कधीही माफ करू शकणार नाही. मग ते काही क्षण शांत राहिले आणि हळू आवाजात म्हणाले की माणूस जे पेरतो तेच उगवते, आपण काही करू शकत नाही. आता हे सर्व त्यांच्या कर्माचे फळ आहे. मी आणि माझी आई त्यांचे बोलणे ऐकून शांत झालो, कारण वास्तव हेच होते की वेळ प्रत्येकाला त्यांच्या कर्मांचे परिणाम दाखवत होते. इकडे आमचे जीवन मात्र दिवसेंदिवस अधिक सुंदर होत चालले होते. अभिमन्यू आता मोठा होत होता. त्याचे हास्य संपूर्ण घरात घुमत होते. तो शाळेत जाऊ लागला होता.
दररोज नवीन गोष्टी शिकून येत असे आणि आपल्या वडिलांसोबत खूप आनंदात राहत असे. आणि मग काही काळानंतर देवाच्या कृपेने आम्हाला आणखी एक आनंदाची बातमी मिळाली की मी पुन्हा आई होणार होते. जेव्हा मी अजयला ही आनंदाची बातमी सांगितली तेव्हा त्यांच्या डोळ्यात आनंद अश्रू दाटून आले. काळ पुढे सरकत गेला आणि मी आणखी एका मुलाला जन्म दिला. जेव्हा अजयने पहिल्यांदा आमच्या दुसऱ्या मुलाला कुशीत घेतले तेव्हा त्याच्या डोळ्यात एक वेगळीच चमक होती. ते वारंवार त्याचे छोटे छोटे हात चुंबन घेत होते आणि म्हणत होते की आता माझे कुटुंब पूर्ण झाले. जीवनाने मला हे शिकवले होते की सहनशीलता कधीही वाया जात नाही आणि अत्याचार करणारा माणूस एक ना एक दिवस आपल्या कर्मांच्या परिणामापर्यंत नक्की पोचतो. आणि कदाचित खरी आनंदाची व्याख्या हीच असते की माणूस खूप काही गमावल्यानंतरही पुन्हा प्रेम, आपुलकी आणि समाधान मिळवू शकतो. जे लोक इतरांना त्रास देतात एक दिवस त्यांनाही त्याच वेदनांचा सामना करावा लागतो. मी माझ्या आयुष्यात खूप यातना सहन केल्या, पण मी सहनशीलतेचा मार्ग कधी सोडला नाही. प्रत्येक परिस्थितीत मी माझ्या पतीला साथ दिली. जे लोक प्रेम आणि आदर देतात तेच खऱ्या अर्थाने मोठे असतात. अजयने आपल्या कठीण काळात मला कधीच एकटे सोडले नाही आणि मीही प्रत्येक परिस्थितीत निष्ठा जपली. त्यामुळे शेवटी देवाच्या कृपेने आमचे जीवन पुन्हा सुंदर झाले. तर मित्रांनो, आशा आहे की आमची कथा तुम्हाला आवडली असेल. कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.